न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांनी आपली भूमिका स्पष्ट करत माफी मागितली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा विविध संघटनांनी निषेध नोंदवला होता। वाद वाढत असतानाच बागेश्वर यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं, माझं वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले। आम्ही ज्यांच्याकडून प्रेरणा घेतो, ज्यांच्याकडे पाहून हिंदू राष्ट्राची संकल्पना उभी केली, अशा महान व्यक्तिमत्वाचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांनी ठामपणे नमूद केलंय की देशातील हिंदू समाज आज ज्या आत्मविश्वासाने उभा आहे त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य आहे। बागेश्वर पुढे म्हणाले, मराठा साम्राज्य हे आपल्या सर्वांचं अभिमानस्थान आहे। आम्ही सर्व छत्रपतींना मानतो। माझ्या मनात 1% देखील अपमान करण्याचा विचार नव्हता। माझे बोलणे हे गुरुचा महिमा सांगण्यासाठी होते। छत्रपती शिवाजी महाराज संत महंतांना किती मान देत असत हे मी सांगू इच्छित होतो। त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज निर्माण झालाय। या प्रकरणात त्यांनी साधू संतांच्या भूमिकेवरही भाष्य केलं। साधू कधीच कोणाची निंदा करत नाही। आम्ही ज्यांच्या वीरतेकडे पाहून आपलं चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न करतो, अशा महापुरुषांचा अवमान करणं अशक्य आहे, असं त्यांनी नमूद केलंय। त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे काही प्रमाणात वाद शमण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान त्यांनी भावनिक शब्दात माफी मागताना म्हटलं, जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावले असतील तर मी मनापासून क्षमा याचना करतो। या माफीनाम्यामुळे वातावरण काहीसं निवळण्याची चिन्ह दिसत असली तरी अनेक ठिकाणी अद्यापही निषेध सुरू असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया दिली होती। काही ठिकाणी आंदोलन, निषेध, मोर्चा आणि घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे हा विषय केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि राजकीय पातळीवरही चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।